श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 25 जुलै म्हणजेच शनिवारी आली आहे देवशयनी आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी. वर्षभरातील 24 एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो. असे म्हटले जाते की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते. लाखो वारकरी पंढरपुरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदुमून जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू 4 महिने योग निद्रेत जातात आणि या काळाला चातुर्मास म्हणतात, ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात. या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते. या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि देव प्रसन्न होतात. ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात. सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने, त्याला जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात. यामुळे जीवनात स्थिरता येते आणि शांती येते. या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुख शांती समृद्धी आणते. संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. या वर्षी देवशयनी एकादशीच्या दिवशी अनेक दुर्मिळ आणि शुभ योगांचा संयोग जुळून येत आहे, जसं की अमृतसिद्ध योग, शिववास योग, ब्रह्मयोग, इंद्रयोग आणि पुष्य नक्षत्रावर सूर्य व उच्च राशीतील गुरु यांचा संयोग. या योगांमुळे या दिवशी केलेले जाणारे प्रार्थना आणि उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होणार आहे. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण येथे अर्पण करा फक्त एक सुपारी. ही सुपारी अर्पण केल्यामुळे आपल्याला सर्व कामांमध्ये यश प्राप्त होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहे. तर ही सुपारी आपल्याला कुठे अर्पण करायची, कोणत्या वेळेत अर्पण करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तुम्ही एकादशीचं व्रत करत नसतील तरी सुद्धा तुम्हाला आवर्जून आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचं व्रत हे करायचं आहे, कारण या दोन्ही एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या 24 एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. स्नान केल्यानंतर यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे. हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा घ्यायचा आहे. त्यानंतर पिवळी फुलं, पिवळी फळं श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची. त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस. आता
तुळशीचे तुम्ही पत्र अर्पण करू शकतात किंवा तुळशीचा हार बनवून तो सुद्धा अर्पण करू शकतात. आपण तुळशीचं पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही पूर्ण करण्याकरता आपल्याला प्रार्थना करायची. असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. विठ्ठलाचे अभंग किंवा आरती करून घ्यायची आहे. तसेच आषाढी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवणसुद्धा करून घ्यायचं आहे. गोडाचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे. अशा रीतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी अगदी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी करू शकतात. हिंदू धर्मात पूजेच्या वेळेस सुपारीला विशेष महत्त्व आहे. पानासोबत सुपारी देखील पूजेत ठेवली जाते. गणेशाला सुपारी प्रियाने जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरतात. तसेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर हा केला जातो. सुपारी संबंधित काही उपाय आहेत. जर ते आपण केले आषाढी एकादशीच्या दिवशी तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या धनासंबंधित समस्या आहेत त्या दूर होतात. आपल्या धनामध्ये वाढ ही होऊ शकते. त्याचबरोबर सुख समृद्धी वाढते आणि हे उपाय केल्याने आपल्या व्यवसाय आणि करिअरमध्ये आपल्याला भरभरून प्रगतीही प्राप्त होत असते. आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे. सुपारी जी घेणार आहेत ती आपल्याला नवीनच घ्यायची. अगोदर पूजेमध्ये वापरलेली सुपारी आपल्याला घेता येणार नाही. हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत. तर आपल्याला एक तामण घ्यायचं. तामणामध्ये आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे आणि या सुपारीला आपल्याला जलाभिषेक करायचा. 11 पळी पाणी आपल्याला सुपारीवर अर्पण करायचे आहेत. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. अभिषेक करून झाल्यानंतर त्या सुपारीला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटवर आपल्याला एक कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला एक विड्याचं पान जे आहे ते ठेवायचं. त्या विड्याच्या पानावर आपल्याला 1 रुपयाचं एक नाणंसुद्धा ठेवायचं आहे. आता त्या 1 रुपयाच्या नाण्यावर आपल्याला ही जी सुपारी आहे ती ठेवून घ्यायची आहे. आता आपल्याला ही प्लेट जी आहे ती उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये असणारे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची. आता या सुपारीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची. एक फूल अर्पण करून घ्यायचे आणि तिथेच देवघरामध्ये बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं. आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या. हात जोडून बसा. तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे. त्याचबरोबर 108 वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप करायचं. या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात. त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची आहे. किंवा एखादी आपली इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला प्रार्थनाही करून घ्यायची. आता संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर या सुपारीला आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं. दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं, देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला ही सुपारी जी आहे ती ठेवायची. 1 रुपयाचं नाणं ठेवायचं. त्याचबरोबर त्या पानाखाली आपण जे तांदूळ ठेवले होते त्यामधले आपल्याला 11 तांदळाचे दाणेसुद्धा त्या सुपारीबरोबर ठेवायचे आणि याची एक पोटली ही आपल्याला तयार करून घ्यायची. आणि अशी ही अभिमंत्रित पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे आपण धुवून ठेवतो, कपाट असेल, तिजोरी असेल किंवा अगदी तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जिथे व्यवसायाचा गल्ला असेल, कपाट असेल त्यामध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा अगदी तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये सुद्धा ही पोटली जी आहे ती ठेवू शकता. जेव्हा अशी ही अभिमंत्रित पोटली आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या पाकिटामध्ये ठेवतो तर त्यामुळे आपल्या घराकडे किंवा आपल्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होते. आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात. हा उपाय केल्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे. त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य कर्ज आहे त्यापासून आपल्याला मुक्तता हे मिळणार आहे. इच्छापूर्ती करता कर्ज मुक्ती करता
सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय जय रामकृष्ण हरी.